आज देशाच्या वरिष्ठ सभागृहामध्ये वक्फ बोर्ड संशोधन बिल येते. या बिलाच्या बाजूने मतदान करणार आहे की नाही हे मीडिया समोर सांगायला संजय राऊत गांजेवाला हे घाबरतात. म्हणजे लोकसभेला यांनी मुस्लिम समाजांची फसवणूक केली, विधानसभेला यांनी फसवणूक केली आणि आजही फसवणूक करतात. तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडून दिलेत, तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडून दिलेत. संजय राऊत गांजेवाला, आपण या संशोधन बिलला मतदान करू शकणार नाही, आपण विरोधातच मतदान करणार नाही. पण तुम्ही विरोधात मतदान केलं तर तुम्हाला असं वाटतं की काही ठराविक समाज आमच्या बाजूने येईल आणि आपली राजकीय पोळी बाजूने येईल. पण असं नाहीये. हिंदुत्व, उद्योगपती यांचा काही संबंध नाही. जे वस्तुस्थिती आहे ती स्वीकारा. उद्धव ठाकरे साहेब, तुमची भूमिका तुम्ही जाहीर करा. तुम्ही सांगा एकदा महाराष्ट्राला, देशाला कळू द्या, होय मी वक्फ बोर्डच्या बाजूने मतदान करणार आहे किंवा विरोधात करणार आहे म्हणून. अडचण काय? काहीतरी एरवी सगळ्या गोष्टी तुम्ही ओपन करतात ना, एरवी सगळ्या गोष्टी तुम्ही सांगतातच ना. मग आज तुम्हाला या बिलाच्या बाजूने मतदान करणार आहे की नाही करणार आहे, किंवा गांधी घराण्याचे तुम्ही परत पाणी भरणार आहात, हे एकदा कळू द्या ना महाराष्ट्राला. म्हणजे इथल्याही मुस्लिम समाजाच्या लक्षात येईल की तुम्ही जे काही नाटकं केली इलेक्शनमध्ये, ते नाटकाचा किती पर्दाफाश होईल. मिस्टर आदित्य ठाकरे, आपण याच्यावर बोललं पाहिजे. संजय राऊत गांजेवाला, वक्फ बोर्डाची कुठली प्रॉपर्टी तुम्ही घेतली आणि उद्योगपतीच्या गळ्यात घातलं, हे तुमचं जी बेखूपणाचं जे बोलणं आहे हे महाराष्ट्र सगळं ओळखून आहे. तुम्हाला फक्त राजकारण पाहिजे. या मुस्लिम देशातल्या, महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाचं तुम्हाला काही घेणं देणं पडलेलं नाहीये. या लोकांचं फक्त तुमचा मतदानावर डोळा आहे आणि फक्त मतदान यांच्याकडनं कसं घेता येईल याच्यासाठी तुमचा तो प्रयत्न आहे. पण आता महाराष्ट्रातला, मुंबईमधला आणि देशातला मुस्लिम समाज तुमच्या या चुकीच्या बडबडीला आता बळी पडणार नाही. महाराष्ट्रामध्ये तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करताय मुस्लिम समाजाच्या संबंधाने. अरे पण त्यांच्यावर अन्याय, अत्याचार जे तुम्हाला होतात असं वाटतंय त्याच्याबद्दल तुमची ठोस भूमिका काहीच नाही.